पंढरी यांचे किती घ्यायचे? हा 8 रुपये 8 रुपये. सॉरी. चहा कुठे जायचं? हा चहा आहे बघ इथे इथे. अहो हॉटेलचा पहिला दिवस आहे, 500 सुटे नाही तो. पंढरी सुटे घेऊन ये समोरच्या दुकानाचा. 500चे सुटे घेऊन ये, 50च्या 2 नोटा घेऊन ये. हा थांबायला लागेल जरा. हा बोल प्रसाद. हा पोचलात का बाबा? जरा थांबा. 2 रुपये सुटेत का? अहो आता कसे आणू? एक मिनिट. हा हॅलो हॅलो. बरे काय 2 रुपये मागवून द्या. हा बोल. हा कुठे आहात तुम्ही? तुम्ही स्टेशनवर जात का अजूनही? अरे नाही नाही नाही, इथं आपल्या इथं हॉटेलवरच आलोय. अहो पण मग आजूबाजूला एवढा आवाज कसा काय येतोय? अरे आवाज म्हणजे बाबा अहो एक मिनिट. हा प्रसाद. बाबा सगळं सामान संपत आलंय हो. अरे बापरे, हॅलो. एवढ्यात कसं काय संपलं? अहो 4-5 किलोच आणलं होतं. आपल्याला थोडीच अंदाज होता की एवढी गर्दी जमेल. हॅलो. मग आता काय करायचं? बाबा आता पुढची ऑर्डर घेऊ नका, सांगा संपलंय म्हणून. अगं असं कसं करतेस? आपल्या हॉटेलचा पहिला दिवस आहे आणि गिरायकाला नाही म्हणायचं. नाही बघ, जे कमी पडेल ना ते इथून कुठून तरी आपण मागवूयात. कळलं? प्रसादचा फोन आहे, बोलतेस का? बाबा आता नको, खूप घाईत आहे मी. बर ठीक आहे. हा प्रसाद बोल. हा बाबा कसं चाललंय हॉटेल? हा इकडे. अरे हे बघ. हा एक मिनिट. हा 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 50चे नाही आणले सोय 2. काय माणूस आहेस तू. बजा आवर तू. प्रसाद मी ठेवतो. हा जरा नंतर करतो. गर्दी आहे. 50 स्नॅक कॉर्नर मध्ये गर्दी कशी असेल? शक्यच नाही. बाबा नक्की आपल्याच हॉटेलमध्ये गेलेत ना? आई आई काय झालं? हे काय केलं तिला? काय केलं? सासूबाई मी पार्टनर होणार आहे की नाही, का मी म्हातारपणीच उद्योजक होणार? यांचं आणि प्रसादचं बोलणं झालंय की नाही असं ह्यांनी मला सांगितलं ना. आणि हे कधीही खोटं बोलत नाहीत. प्रसादनी यांना नुसतं हॉटेलवरती बोलवलंय. पार्टनरशिप बद्दल नंतर बोलू असं म्हटलंय. हे जर पार्टनरच झाले नाही तर ब्रिटिशांसारखे कसे वागतील? काय 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 बोलतीस काय तू? हे अगं आपल्या इतिहासात धडा नव्हता का? व्यापारी बनून आले आणि राज्यकर्ते झाले. नाही अगं त्यांना कसं माहितीये ना, वर्गातल्या मुलींना प्रश्न विचारायचे, त्यांना काय विचारतेस? अहो तिने माझा अभ्यास घेतलेला आहे ना, मग तिला माहिती असेल ना. हो तुझ्या बुद्धिमत्तेवरनं कळतच आहे त्यांनी काय अभ्यास घेतला असेल तुझा. अगं आई ते नाहीत का ब्रिटिश व्यापारी बनून आले आणि राज्यकर्ते झाले, हे पण अगदी तसंच करणार आहेत. पार्टनर म्हणून जाणार आणि प्रसादच्या हॉटेलचे मालक होणार. असं का? हे साधारण सुवर्णे कोणी सांगितलं ग तुला? अगं कोणी सांगितलं काय, हे स्वतःच कंबर कसून कामाला लागलेलेत. आता बघू ती वृंदा कशी काय यांना अडवते ते उद्योजक होण्यापासून. मी तुला ती टपरी चालवायला द्यायचं ठरवलंय, कारण तू फक्त त्याच लायकीचा आहेस. त्या प्रसादने तुला सांगितलं ना ये तर जायचं मुकाटपणी. जर तो म्हणतोय की मी नंतर बघीन तर तो बघेल नंतर, पण तोपर्यंत फुकट्यात जा आणि काम कर की रे. प्रसादचं आणि यांचं नेमकं काय बोलणं झालंय हे मला रात्रीच कळणार सुवर्णे. पण त्याआधी ती सटवी मला न सांगता का गेली यासाठी तिची हजेरी घ्यायची आहे मला. आलेच मी. ही आई पण ना तर वृंदाची हजेरी घ्यायला ती काय शाळा आहे का? कशी आहेस ग तू?
त्या सासूबाई सगळ्यांबरोबर गेम करतात. जर का त्यांनी माझ्या बरोबर एक गेम केला तर बघाच, मी पण कच्चा नाहीये सासूबाई. नाही पार्टनरशिप मिळाली मला तर या घरातनं मी तुम्हालाच स्वर्गबाई रागावी लॉस्टेड ऑफ. बिकॉज नो बिकॉज. you know, but I yes. Your Sunbai go to hotel without tolding you. बोथ सेम टू सेम, एकदम बोथ. अरे काय तरुण शोभिंकच सून, हा गोईंग हे हॉटेल वगैरे आणि कमिंग नॉट नाव, नाईट लेट कितक्या काय. In this chicken situation, one thing good. You me one side. His विंग्रजी टॉकिंग स्पर्धा टाइमपास आवलेवर. फुकट पाकट एकदम. त्या कांतामावशी आनंदी वृंदा आल्या नाही, म्हणजे हॉटेलची काय न्यूज? न्यूज आम्ही इथं ब्रेकिंग न्यूजची वाट बघतोय. म्हणजे तुम्हाला तुमच्या बायकोवर कंट्रोलच नाही. ही मुंबई आहे, तुसगावची देशमुखवाडी नाही. नवीन शहर आहे, कशाला पाठवायची तिला? रोज काय काय बातम्या येतात, काही कल्पना आहे का तुला या मुंबईत? हा? या पोरींना अक्कल नाही का काही कळवायची याची? का वाईट बातमी ऐकण्यासाठीच थांबायचंय आम्ही आता? आणि पंढरी आता लक्षात ठेवायचं, उद्या सामान जास्तीचं घेऊन ठेवायचं बरं. आपला अंदाज चुकलेला आहे, कळलं? अजिबात हे करायचं नाही. हा दात काढायला काय झालं सगळ्यांना? काय हसायची वेळ आहे? इथे सगळ्यांच्या काळजीने काळीच करपलं आमचं. आणि हे बघा आमचं सून नावाचं जुडूप. तुला काय वाटलं घरात तुझी काळजी करणारं कोणीच नाहीये? इतर वेळेला काही काम सांगितलं की तुला नेमका अभ्यास आठवतो, मग अशा वेळेला कुठे जातो अभ्यास? ठीक आहे, घरी परत यायची वेळ झाली. मी पोलिसात जाऊन तक्रार नोंदवायची तेवढी बाकी होते की आमची ही सून बेपत्ता झालीये म्हणून. कांतामावशी अगं एक शब्दही बोलायचा नाही तू. सगळ्या चोरगे खानदानाच्या संस्कारांवर पाणी ओतलंस तू, पाणी. नाही आई, माझ्याकडून चूक झाली. मी असं न सांगता जास्त थांबायला नको, तर आय एम सॉरी. मावशी, आम्हाला खरंच माहिती नव्हतं आम्हाला एवढा वेळ लागेल किंवा एवढा उशीर होईल. कांतामावशी आता आल्यात ना त्या व्यवस्थित घरी, राहू दे ना, पुन्हा नाही करणार असं. हेच शिकवलं का हिच्या आई वडिलांनी हिला? सकाळी उलटली आहे ती आत्ता उगवली आहे. कळवायचं बिळवायचं काही कळतच नाही ना. रात्रीच्या वेळेला असं कोण उंडारत असतं माहिती आहे ना तुला? बस कांता, खूप बोललीस. दोन्ही पोरी माझ्या बरोबर होत्या हॉटेलवर. आणि हे आपलं एवढंसा चोरगे परिवार खानदान केव्हापासून झालं ग? हा? आणि कुठल्या खानदानाचे नियम आणि अटी लावतेस आणि सांगतेस? स्वर्ग साहेब, आता घरातल्या मोठ्या माणसांना कळवल नको का? आता उद्या काय झालं तिकडं काय समज आम्ही. बरोबर आहे तात्या तुम्ही म्हणताय ते, पण आज हॉटेलचा पहिला दिवस होता. तुमचा विश्वास बसणार नाही अशी झुंबड उडाली होती लोकांची. सगळं सामान संपून गेलं आणलेलं, परत आणावं लागलं. नंतर परत संपलं, लोकांना सांगावं लागलं की आता हॉटेल बंद करतो आहोत, सामान संपलेलं आहे. बघा आमच्या सुनबाईचं पायगुण. आहे आमची सुनबाई लक्की. काय चिरंजीव? हो, पहिल्याच दिवशी तेवढा धंदा झालाय. वृंदा, किती जमले का गल्ल्यामध्ये? हो, 3488. घ्या. वा, म्हणजे जवळजवळ 1500चं प्रॉफिट मार्जिन. जर असं चालू राहिलं ना तर 1500च्या हिशोबाने महिन्याला 45,000. क्या बात आहे. हे बरं, ते पक्या बाईचं काय झालं? काही नाही झालं.
सगळं व्यवस्थित झालं म्हणजे आपण जेवणाच्या इथे बोलूयात ना. हो हो चालेल ना. वृंदा तू पण प्रसादला भेटून ये. नाही काळजी करत असेल ना तोही. वृंदाताई त्यांच्यासमोर हसून जा. काय तुझ्यासारखं दात काढायला काय झालंय तुला? अगं आनंदी, तुला तरी कळायला नको का की घरी आपण या मोठ्या लोकांना काही कळवावं? हा? तुझी सासू माझ्यासारखीच गरीब आहे म्हणून तूही हिच्यासारखीच डोक्यावर नाचणार आहेस का तिच्या? सासू गरीब असली तरी सासरा डेंजर आहे म्हणावा. तात्या मावशी चुकलं, पुन्हा नाही होणार. मी सगळ्यांसाठी खिचडी टाकू? हो हो चालेल ना. मला तसंही खूप भूक लागली. लगेच टाक. जा 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 लवकर जा. ग लेकरू ग माझं थकून आलं. आणि बघा ना एवढं थकून आलंय तर घरात जेवणच तयार नाहीये. नाही नाही कांता मावशी, मला काही खरंच भूक वगैरे लागली नाहीये. पण तात्यांच्या तोपखान्यापासून वाचवायला म्हणून बायकोला आत पाठवले मी. असं पण तरी थकून आलासच ना तू. हो पण ती थकून आलीये तरी बघ स्वयंपाक बनवते. सांगितलं होतं कोणी थकायला? हा? या नसत्या लष्करच्या भाकऱ्या भाजायची नसती घाणेरडी सवयच आहे आजकालच्या पोरींना. नवऱ्याची पर्वच नाही हो. तुला एवढी काळजी होती कांता तर तू का नाही स्वयंपाक बनवलास नवऱ्यासाठी? कारण मी पण तुमच्या वृंदासारखा अभ्यास करत होते ना इंग्रजीचा. हो मग काय शिकलात आज? CAT कॅट म्हणजे काय? बुबड. RAT रॅट म्हणजे बेडूक. शिकायचंय ते अजून आम्हाला. हो नशीब त्या गुबडाचं आणि बेडकाचं वाचले. पण निदान प्रयत्न तर करते. हो मग तुमचे हे प्रयत्न नवरा घरी आल्यावर त्याचं हसत मुखाने स्वागत करायला पाहिजे हे नाही शिकवत. जेवण काय फक्त मराठीतूनच करायचं का? हा इंग्रजी बोलणाऱ्या बायका काय पुस्तकं खायला घालतात का काय घरच्यांना? काय बोलते? सी स्वर्गबाई, when man of गरीब is angry, no can stop. म्हणजे हे आहेत ना कुठूनही जाऊन आले की पहिले माझ्यावर डाफरतात. His point of one is right. My missus don't make food na. I confident कानाखाली that your husband is गरीब and you are taking फायदा of his गरीबी. सगळे मॅन इथून तिथून सारखिंग अँड सेम टू बोथ. ओके राईट. अरे तू 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 हे खरं सांगतेस का मला बरं वाटावं म्हणून सांगतेस? एवढा रिस्पॉन्स पहिल्या दिवशी? हा अरे प्रसाद, मला अजून तुला इतकं काय काय सांगायचंय पण शब्दच सापडत नाही. नाही नाही तू शपथ घे, माझी शपथ घे. नाही हे प्रसाद, मी कधी खोटं बोलते का? नाही तू खोटं नाही बोलणार, पण मला बरं वाटावं म्हणून तू काही करू शकते. ठीक आहे, तुला माझ्यावर विश्वास नाहीये मग तू वीर दादांना विचार. तुला माहिती ते काय म्हणाले? ते म्हणाले असंच जर 1500चं मार्जिन मिळालं ना तर आपल्याला महिन्याला 45,000चं प्रॉफिट होईल. 45,000? हो. वृंदा, आपल्याला जर असेच पैसे मिळत राहिले ना तर आपण पहिल्यांदा आईचे पैसे परत करून टाकू, बाबांचं कर्ज क्लिअर करू आणि आपल्या दोघांसाठी एक छोटंसं घर घ्यायचं. आणि मग ते घर घेतल्यावरती त्या घरामध्ये आपण भरपूर गोष्टी घेऊ. म्हणजे प्रसाद, अरे हो, किती पुढचा विचार करतोय? वृंदा, आज तू होतीस म्हणूनच हे शक्य झालं. नाही प्रसाद, आज खरंच आनंदीताई, पंढरी आणि बाबांनी सुद्धा हॉटेलमध्ये खूप कष्ट घेतले. आणि आनंदीताई आणि वीरदादा म्हणजे ना एखाद्याला खोटं वाटावं इतके खरे आहेत. नक्कीच. म्हणजे एखादी व्यक्ती कशी आहे हे त्याच्या नजरेत बघूनच कळतं. आणि हे दोघं चांगलेच आहेत, प्रश्नच नाही. अरे प्रसाद, मी विसरलेच. आधी जेवणाचं काहीतरी बघावं लागेल, नाही तर पुन्हा आनंदीताईंनाच सगळं करावं लागेल. मी येते. हा ए वृंदा, थांब ना प्लीज.
मला खूप बोलायचंय अजून. माहितीये प्रसाद, मलाही खूप बोलायचंय तुझ्याशी, पण आपण जेवतानाच बोलूया ना. सगळेच असतील तिथे, खूप मजा येईल. प्लीज येऊ मी. ठीक. हा वृंदा वहिनी, आनंदी वहिनी, चला तुम्ही पण आता जेवून घ्या. दमला असाल ना खूप. मी वाटते सगळं. साची, आम्ही अजिबात दमलो नाही. उलट आम्हाला आता अजूनच उत्साह आलाय. हो खरंच अगं, मला तर बाकी काही नकोय. अगं पण मी म्हणते, मग त्याला काहीतरी महत्व द्या ना. बाबा तुम्हीच सांगा. ए मुलींनो, चला तुम्ही पण बसा बसा, दोघी जणी बसा. ती सांगते रे एवढं, बसा चला. चल ग बस. सुरू करा मंडळी. काय वाढू? वाडा वाडा या चमच्यानं वाडा आम्हाला. चमच्यानी? हा उचलते ना वाढ घे. मी करते बरं का काम, असं काही नाही. अरे बापरे, एवढी बस 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 उड झाली केवढी झाली. बर, तो पक्याबाई काय म्हणत होता? बाबा, आता त्यांनी 25,000 रुपये मागितले. पंचवीस 25,000? 10,000 रुपये देणं सुद्धा अवघड होणार होतं आपल्याला. आता 25,000 रुपये कसे द्यायचे? सामान्य लोकांसाठी महागाई वाढलीच आहे, या धंद्यात सुद्धा महागाई वाढली बहुतेक. नाही पण तुम्हाला द्यावा लागणार तुम्हाला. कारण काय आहे की तुमच्या आईने त्याला मारलंय, त्यामुळे तो नाडणार आहे. आणि मला असं वाटतंय बरं का स्वर्ग साहेब, त्याला कोणीतरी प्रसादचं हॉटेल चालू नये म्हणून पैसे दिले.